नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. सर्वप्रथम मित्रांनो, आज सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, लक्षात ठेवा, आज 1 जानेवारी 2025 नवीन वर्ष सुरू होतं. मित्रांनो, 2025 नवीन वर्ष, आपल्याला नवीन वर्षाचे आज पहिला दिवस आपला करंट अफेअर्सचा. ठीक आहे, आपण सुरू करतोय आज महत्वाचे 20 प्रश्न. आज तारीख आहे 1 जानेवारी. ठीक आहे, दररोज सकाळी 6:30 वाजता आपल्याला पूर्णपणे संपूर्ण घटक आपल्याला मिळतील. मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि आपण पाहतोय 2025 आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचे महत्वाचे करंट अफेअर्स. चलो, ठीक आहे, आजचा दिवस आहे 1 जानेवारी. 1 जानेवारी दिवस. हॅपी न्यू इयर मित्रांनो सर्वांना 2025. ठीक आहे, DRDO दिवस आहे, जागतिक कौटुंबिक दिन आहे, जागतिक शांतता दिन. म्हणजे 4 दिवस आहेत. लक्षात ठेवा टोटली की हॅपी न्यू इयर 2025, DRDO दिवस, जागतिक कौटुंबिक दिन, जागतिक शांतता दिन. 4 दिवस आपण साजरे करतो. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न मित्रांनो, अलीकडेच 150 ठिकाणांना जोडणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहेत? म्हणजे देशातील 150 ठिकाणी, लक्षात ठेवा, 150 ठिकाणांना जोडणारे देशातले पहिलं विमानतळ ठरले मित्रांनो, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. ऑप्शन नंबर ए काय आहे? इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. लक्षात ठेवा, 150 देशातील 150 ठिकाणं जोडणारं हे पहिलं विमानतळ आहे. माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. चलो, दुसरा प्रश्न पाहूया आपण. अलीकडेच भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी सहयोग हॉप टॅग संयुक्त सागरी सरावाचे आयोजन कुठे केले आहे? तर कोची, मुंबई, चेन्नई, नवी दिल्लीचं उत्तर आहे कोची मध्ये केलेलं आहे. ठीक आहे, कोची मध्ये केलेलं आहे. लक्षात ठेवा, कोणता? सहयोग हॉप टॅग. कोण कोण? भारत आणि व्हिएतनाम 2 देशांनी मिळून केलेलं आहे. ठीक आहे, चलो, तिसरा प्रश्न पाहूया आपण. कोणत्या राज्याने SWAR व्यासपीठ सुरू केले आहे? आता SWAR स्वर, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, स्वर हे व्यासपीठ सुरू केले. कोणत्या राज्याने सुरू केले? तर गुजरात राज्याने सुरू केलेलं आहे. काय आहे आपण थोडं डिटेल पाहूया. 25 डिसेंबर रोजी सुशासन दिनानिमित्त व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला. कधी? 25 डिसेंबर रोजी. पुढे, या व्यासपीठामुळे भाषेतील अडथळे दूर होण्यास मदत होईल. यामध्ये स्वदेशी AI प्रणाली आणि भाषणाचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे स्वदेशी AIचा वापर केला आणि भाषणाचा वापर करण्यात आलेला आहे. आणखी त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या वेबसाईटच्या राईट टू CMO शी लिंक करण्यात आलेले आहे. का? कारण की त्यामुळे आता नागरिकांना त्यांचा संदेश लिहावा लागणार नाही, तर ते बोलतील आणि संदेश टाईप केला जाईल. म्हणजे नवीन काय आलंय की बाबांनो, स्वर आहे ना, स्वर म्हणजे आपण बोलतो मित्रांनो, ते टाईप होतं. म्हणजे एखादे की आपल्याला नागरिकांना मुख्यमंत्र्याशी जर बोलायचं असेल तर डायरेक्ट आता आपण पत्र द्यायची गरज नाही मित्रांनो. डायरेक्टली बोला, डायरेक्ट संदेश टाईप होईल आणि मुख्यमंत्री CMO पर्यंत ते पोहोचू शकतं. ठीक आहे, गुजरात राज्याने सुरू केलं मित्रांनो स्वर व्यासपीठ. लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो, दुसरा पॉइंट, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. ठीक आहे, हा, अलीकडेच आहे ना AMOLED डिस्प्ले तंत्रज्ञानासाठी संशोधन केंद्र कोणत्या IIT ने सुरू केले? ठीक आहे, उत्तर आहे मद्रास IIT ने सुरू केलेलं आहे. फुल नेम काय आहे? की सक्रिय मॅट्रिक्स ऑर्गोनिक है ना लाइट इमिटिंग डायोड. फुल नेम काय? OMOLED चे फुल नेम काय मित्रांनो? सक्रिय मॅट्रिक्स ऑर्गॅनिक लाइट इमिटिंग डायोड. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, कोणी सुरू केले? संशोधन केंद्र मद्रास IIT ने सुरू केलेलं आहे. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. चलो, पुढचा प्रश्न 5वा. अलीकडेच प्रो कबड्डी लीग सीझन 11चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मित्रांनो, हरियाणा स्टीलर्सने जिंकलेलं आहे. कोण जिंकलंय? हरियाणाने जिंकले. लक्षात ठेवा. आणि थोडंसं कबड्डी बद्दल आलं म्हणून सांगतो. कबड्डी विश्वचषक 2025 इंग्लंडमध्ये होणार आहे आणि महिला कबड्डी विश्वचषक 2025 आपल्या बिहारमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा, दोन्ही पॉईंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. ठीक आहे, 6वा प्रश्न आपण पाहतोय महत्वाचा. 6वा प्रश्न आपण आपल्याला एक महत्वाचा पर्टिक्युलर पॉइंट आहे. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश राज्याने 76वा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा घोषित केला आहे? असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो महाकुंभ मेळा म्हणून तो जाहीर केलेला आहे. तर काय आहे खासियत पाहूया थोडंसं आपण. उत्तर प्रदेशाने महाकुंभ क्षेत्राला नवा जिल्हा घोषित केला. नवीन जिल्ह्याचे नाव काय? महाकुंभ मेळा. ठीक आहे, हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. आणि थोडं पुढे जाऊया आपण. 4 महिन्याच्या कालावधीसाठी राज्याचा 76वा जिल्हा म्हणून घोषित केला. एकूण 5,000 हेक्टर क्षेत्र, 4 तालुक्यातील 66 गावांचा समावेश आहे. मित्र हो, 4 महिन्यासाठी म्हणजे मार्च पर्यंत
हा जिल्हा घोषित केलेला आहे की बाबा 76वा जिल्हा म्हणून महाकुंभमेळा. ठीक आहे, 4 तालुक्यातील 66 गावांचा समावेश आहे, कारण की तिथं महाकुंभमेळा भरतोय, त्यासाठी तिथं नाव काय दिलंय, महाकुंभमेळा. मेळा अधिकारी विजय किरण आनंद हे जिल्हा दंडाधिकारी नियुक्त म्हणून केले. आणि पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी मडक्यातील अमृत 12 ठिकाणी पडले, म्हणून 12 ठिकाणी महाकुंभ मेळा भरतो दर 12 वर्षांनी. त्यापैकी 4 जागा पृथ्वीवर आणि 8 जागा स्वर्गात, म्हणून 12 वर्षांनी हा कुंभमेळा होत असतो. लक्षात ठेवायची गोष्ट आहे की नाही, माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. जिमी कार्टर हे अमेरिकेचे 39वे अध्यक्ष, नोबेल विजेते कितव्या वर्षी निधन झालं, असा प्रश्न विचारलाय. तर 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, 39वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. कार्टर एक शेंगदाणा शेतकरी आहेत आणि US नेव्ही लेफ्टनंट होते. लक्षात ठेवा. अखेरीस त्यांनी जॉर्जियाचे राज्यपाल म्हणून एक काम पाहिलेलं आहे. एक टर्म त्यांनी केली. 1977 ते 81 पर्यंत युनायटेड स्टेट्सचे ते अध्यक्ष होते. हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आणि 2002 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार सुद्धा मिळाला. म्हणजे नोबेल कडून सुद्धा शांततेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे 2002 मध्ये. बघा मित्रांनो, एखादा प्रश्न याच्यावर येऊ शकतो. खूप पॉइंट महत्वाचा आहे, कारण 100 वर्ष त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न मित्रांनो. 8वा, जानेवारी 25 ते जानेवारी 26 या कालावधीसाठी ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून पुन्हा प्रमाणित करून एक महत्वपूर्ण टप्पा कोणत्या कंपनीने गाठलाय. म्हणजे तिथे जे काम मिळतं, ते काम करणारे लोक वर्कर आहे, तो ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून त्या कंपनीने सांगितलंय. ती कंपनी कोणती मित्रांनो, सेल कंपनी आहे. मग सेलचा फुल नेम काय मित्रांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आणि खासियत काय, सलग दुसरं वर्ष आहे ते ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून प्रमाणित होणारी ही दुसऱ्या वर्षाची कंपनी आहे. म्हणजे सलग 2 वर्ष झालं की ग्रेट प्लेस टू वर्क म्हणजे जिथं काम करतात ते बेस्ट, जिथं काम मिळतं असं मानलं जातं. ठीक आहे, चलो पुढे जाऊया मित्रांनो. नेक्स्ट लक्षात ठेवा. 9वा प्रश्न. कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा नमुना सादर केला आहे. ऑब्विसली चीन देश आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, चीनने CR-450 जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा नमुना सादर केला आहे. आणि तिथे ताशी वेग किती मित्रांनो, 450 किलोमीटर होता. त्याच्या अगोदर लक्षात ठेवा CR-400 है ना, फिक्सिंग ट्रेनला 350 किलोमीटर ताशी वेग मागे टाकून आता 450 ताशी वेग सुरू केलाय. याचं नाव CR-450 आणि पहिल्याच्या ट्रेनचं नाव काय, CR-400. दोन्ही पॉइंट लक्षात असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या 75व्या भारतीय संविधानाच्या वर्धापन दिनी सरकारने कोणती वेबसाईट सुरू केली आहे, तर constitution75.com. लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला ह्या वेबसाईटमध्ये संपूर्णपणे आपल्या संविधानाचं संपूर्ण माहिती संपूर्ण प्रत्येक भाषेत मिळू शकते. थोडं पाहूया आपण की भारतीय संविधान 2025 मध्ये त्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करत आहे, है ना. ठीक आहे, आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नागरिक प्रस्तावना वाचू शकतात, त्याची स्पष्टीकरण प्रतिबिंब करणारे व्हिडिओ अपलोड करू शकतात. राज्यघटना अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जे विशेष वेबसाईट constitution75.com सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या लक्षात ठेवायची गोष्ट, संविधानाच्या वर्धापन दिन 75 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यासाठी ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन 11वा. CRPF चे नवीन डीजी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर लक्षात ठेवा विपुल कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश कॅडेट मध्ये 1993च्या बॅचचे IPS अधिकारी विपुल कुमार 31 डिसेंबर 24 रोजी अनिश दयाल सिंग यांच्या निवृत्तीनंतर केंद्रीय राखीव पोलीस दल चे कार्यकारी महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. कोणाच्या जागी मित्रांनो, अनिश दयाल सिंग हे निवृत्त झालेले आहेत, त्याच्या जागी विपुल कुमार नावाचे अधिकारी आलेले आहेत, जे CRPF चे कोण आहेत, DG म्हणजे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो 12वा. नुकतेच मोटरसायकल ड्रॅग रेसिंग मध्ये 15वे राष्ट्रीय विजेतेपद जिंकून कोणी इतिहास रचला आहे, असा प्रश्न आहे मित्रांनो. तर हेमंत मुंडप्पा यांनी हा इतिहास रचला आहे. तो डिटेल पाहूया आपण. भारतात चेन्नईमध्ये प्रथमच नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट कोठे सुरू करण्यात आले, जरा हा पॉइंट डबल झाला लक्षात ठेवा.
तर चेन्नईमध्ये सुरू झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. 2025 मध्ये मोटो जीपी इंडियाचे आयोजन कुठे केले जाईल, तर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये केले जाईल. ठीक आहे, 25 लक्षात ठेवा. आणखी एक पॉईंट आहे, भारतात पहिली मोटो जीपी ग्रँड प्रिक्स कोठे सुरू झाली, तर ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे 2023 मध्ये सुरू झाली. बघा 3 पॉईंट आहेत. चेन्नईमध्ये सुरू झाली प्रथमच, 25 कुठे होणार आहे, नोएडा युपी मध्ये होणार आहे. आणि पहिली कुठे झाली सर, ग्रेटर नोएडा बुद्ध इंटरनॅशनल सर्किट 23 मध्ये सुरू झाली. आणखी एक पुढे पॉईंट आहे की भारतात पहिली फॉर्म्युला ई शर्यत कुठे झाली, तर हैदराबाद जीन एरिकने जिंकली. ठीक आहे, हैदराबादने झाली. आणि कोण जिंकली, जीन एरिकने जिंकली होती. आणि मोटो जीपी ब्रँडचे अँबॅसेडर कोण आहे, शिखर धवन आहेत. बघा हा सुद्धा पॉईंट मी कव्हर करण्याचं काम केलं. शिखर धवन हे मोटो जीपी ब्रँडचे अँबॅसेडर्स आहेत. ऍक्च्युली हा लास्ट टाइम मी एकदा प्रश्न घेतलेला आहे, पुन्हा एखादा ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत म्हणून प्रश्न घेण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13वा, 2025 मध्ये कोणता देश वेव्स म्हणजे काय, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आयोजित करेल. म्हणजे बघा 2025 मध्ये वेव्स ही कोणता देश समिट करतोय, तर आपला देश भारत देश याचं आयोजन करतोय, यांच्या परिषदेचं आयोजन करतोय. तर काय सांगताय, नवी दिल्ली येथे 5 ते 9 फेब्रुवारी 25 दरम्यान जगभरातील मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील दिग्गज यात सहभागी होणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे भारताला जागतिक सामग्री निर्मात्यांचे केंद्र बनवण्यासाठी समिटचे आयोजन केले जात आहे. हो, जागतिक लेवलला आम्हाला बनायचं, त्यासाठी आम्ही हे समिटचं आयोजन करतोय. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन 14वा, ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा कोण तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे. बघा पहिले आहे सचिन तेंडुलकर, दुसरा आहे ऋषभ पंत आणि आता तिसरे नितेश रेड्डी. लक्षात ठेवा, नवीन प्लेयर आहे, त्यांनी शतक केलेलं आहे. लक्षात ठेवा, कुठं, ऑस्ट्रेलियामध्ये तिसरे व्यक्ती नितीश रेड्डी यांनी केलेलं आहे. हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. हा सुद्धा पॉईंट आपल्याला घेण्याजोग्या आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो 13वा पॉईंट मित्रांनो. पुढील प्रश्न की वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल, लक्षात ठेवा प्रश्न काय, वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप 24 कोणत्या राज्याने जिंकली, तर केरळ राज्याने जिंकलेली आहे. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 16वा, अलीकडेच भारत कोणत्या देशाने आर्थिक सहकार्य आणि व्यापार करायला 2 वर्ष पूर्ण केली आहेत. मित्रांनो ऑस्ट्रेलिया देशाला पूर्ण झाली आहेत. ऑस्ट्रेलिया राजधानी कॅनबेरा आहे, त्याचं चलन आहे ऑस्ट्रेलिया डॉलर आहे आणि पंतप्रधान अँथोनी अल्बनीज. लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो 17वा, 21व्या शतकातील 60 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्रिटिश मीडिया द इंडिपेंडेंट यादीत एकमेव भारतीय कोण आहे, असा प्रश्न विचारलाय. ऑब्विसली इरफान खान यांचा समावेश आहे. माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. हा पण एक पॉईंट. पुढचा प्रश्न मित्रांनो 18वा, अलीकडील ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया डेटानुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी सर्वाधिक कुठे आहे. महाराष्ट्र, पुदुचेरी, आसाम, मेघालय. तर उत्तर काय, पुदुचेरी सर्वात जास्त टक्केवारी महिलांच्या निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी दिसलेली आहे मित्रांनो, पुदुचेरी. लक्षात ठेवा, राज्य खूप इम्पॉर्टंट आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 19वा, कालचा प्रश्न होता महाराष्ट्र राज्याचे नवीन महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, तर एकनाथ शिंदे, अजित पवार. वरील दोन्ही उत्तर होतं. ठीक आहे, आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा की छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले. हा प्रश्न खूप सुंदर आहे. पूर्व लडाख, पश्चिम लडाख, उत्तर लडाख यापैकी नाही. आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं उत्तर की ह्याचं काय असणार आहे. आणि मित्र हो, आपण सर्वचे सर्व प्रश्न महत्वाचे घेतो. प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि जोरदार असतो. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं असतो. प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास केला तर नक्की आपल्याला उपयुक्त होतो. आणि आज आपण इथेच थांबू मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू मित्रांनो.